मैं सुरेश बाबू डोंगरे, राष्ट्रीय अध्यक्ष है बहुजन मुक्ति आंदोलन सामाजिक संगठन का एक राष्ट्रीय अध्यक्ष हूँ और बहुजन समाज पार्टी का एक कार्यकर्ता हूँ। आज मान्यवर कांशीराम साहब का स्मृति दिन 19वां स्मृति दिन यहाँ पे बहुजन समाज पार्टी के इस यहाँ पे लिया गया है और महाराष्ट्र के अध्यक्ष एडवोकेट सुनील जी डोंगरे साहब आए हुए और सभी बहुजन समाज पार्टी के वरिष्ठ नेतागण पदाधिकारी और सभी बहुजन समाज के लोग यहाँ आए हुए हैं। तो मान्यवर कांशीराम जी साहब ने बहुजन समाज बनाने के लिए अपने आप को 38 साल इंच में संघर्ष करके तीसरे नंबर की मूवमेंट बनाया ताकि बहुजन समाज हुक्मरान बने और इस देश में परिवर्तन करे। इसीलिए माननीय कांशीराम जी साहब ने इस देश के बहुजन समाज के लोगों को कहा है कि आप अपने हकों के लिए, अधिकारों के लिए इकट्ठा हो जाओ। 85% बहुजन समाज के लोगों को इकट्ठा हो जाओ, ऐसा कहा है। सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ऐसा नारा दिया है। बहन जी को 4 बार सीएम बनाकर मान्यवर कांशीराम जी साहब ने इस देश के अंदर परिवर्तन किया है। तो अभी महानगर पालिका का इलेक्शन आने वाला है, नगर पालिका का इलेक्शन आने वाला है, जिला परिषद पंचायत समिति का इलेक्शन आने वाला है। बहुजन समाज पार्टी के कैंडिडेट पूरे महानगर पालिका में, पूरे महाराष्ट्र के अंदर जहाँ जहाँ इलेक्शन है वहाँ पे बहुजन समाज पार्टी अपने कैंडिडेट डालेंगे। तो साथियों, प्रचंड भारी मतों से बहुजन समाज पार्टी के उम्मीदवार को जिताने के लिए बहुजन समाज से मैं अपील करता हूँ। इतना ही कहते हुए माननीय कांशीराम जी साहब को इस मौके के ऊपर मैं उनकी याद में बहुजन समाज पार्टी के कार्यकर्ता, विस्तृत कार्यकर्ता को ये कहना चाहता हूँ कि अपनी मेहनत हमें जारी रखना पड़ेगा। मान्यवर संगीत बाबू यहाँ पर है, हमारे साहब यहाँ पे है, सभी कार्यकर्ता है। तो बहुजन समाज पार्टी को मजबूत करने के लिए, तीसरे नंबर की पार्टी 1 नंबर पे लाने के लिए, कल के 1000 रुपया बचाने के लिए हमें संघर्ष या आंदोलन जारी रखना पड़ेगा। इतना ही कहते हुए मैं अपने शब्द को पूर्ण लगाता हूँ। जय भीम, जय मान्यवर कांशीराम साहब, जय बहन मायावती। जय भीम। ये पदवीधर मतदारसंघाचे जे निवडणूक आहे, ये बनुवाद लोगों ने इसको पद्धतशीर यांना दूर ठेवलं आहे। या समाजाला पद्धतशीरपणे इतक्या वर्षापासून दूर ठेवलं आहे। बाबासाहेबांनी आम्हाला वोटाचा अधिकार दिला, पण ये वोट को रजिस्टर्ड कराने का जिम्मेदारी सरकार का है, लेकिन यह सरकार अपना जिम्मेदारी नहीं निभा रही है। और उसी वजह से यह जो बहुजन समाज है वो लंबे समय से इस चुनाव से दूर रहा है और इसमें सिर्फ मनुवादी लोगों का वर्चस्व रहा है इस चुनाव में। और जहाँ तक बाबा साहब ने हमको वोट का अधिकार दिया है, लेकिन वोट का अधिकार देने के बाद भी ये जो व्यवस्था है, इन्होंने ऐसा व्यवस्था बनाई है कि हमारे लोग इसमें रजिस्टर्ड ना हो पाए। एक तरफ तो वो बोलते हैं कि भाई हम बल्क में फॉर्म नहीं लेंगे, दूसरी तरफ बोलते हैं कि वो पुरानी लिस्ट है वो हम कंटिन्यू नहीं करेंगे। तीसरी तरफ ये है कि जब वो कोई फॉर्म भरने जाता है तो वो बोलते हैं कि भाई आपको आधार कार्ड के बाद में बोलते हैं कि वो हमको इलेक्ट्रिक का बिल भी ले आओ। अगर कोई मार्कशीट ले जाता है तो वो बोलते हैं 3 साल का मार्कशीट ले आओ। तो एन के प्रकार इनका पूरा प्रयास है कि हमारे जो बहुजन समाज के जो वोटर है वहाँ बन ना पाए और वो उनका जो ये है वहाँ जारी रहे। तो यहाँ इन्होंने किया है, लेकिन यहाँ हमारे लिए एक बहुत अच्छा अवसर है कि आने वाले दिनों में हम जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जो सोच के लोग हैं वो हमारे समाज में जागृति लाकर हमारा जो कैंडिडेट है वहाँ विधान परिषद में भेज सकते हैं और यह मनुवादी को किला भेज सकते हैं। तो मैं इस अवसर पे इतनी ही बात बोलूँगा। और दूसरा चीज़ है, हमारा बहुजन समाज पार्टी का महापौर भी हम यहाँ बना सकते हैं आने वाले दिनों में, कि हमारा यहाँ जो बहुजन समाज है SC ST OBC का, वहाँ मेजॉरिटी में है नागपुर में। और अगर हम अपने समाज में भाईचारा बनाते हैं, जिस तरीके से आज सम्मेलन हुआ और उसमें सारे बहुजन समाज के लोग थे, OBC के भी थे, आदिवासी के थे, शेड्यूल कास्ट के थे, और हम सर्वजन मिलके यहाँ पर हमारा जो महापौर भी बना सकते हैं, पदवीधर मतदान संघ में भी बना सकते हैं, और आने वाले दिनों में हम हमारे MLA और MP भी भेज सकते हैं। और हम ये हो शकत है का नारा है वह बुलंद करके हमारे लोगों को
सत्ता के गली से लेकर दिल्ली तक हम पहुंचा सकते हैं। इतना ही बोलकर मैं अपनी बात को खत्म करता हूँ। जय भीम, जय भारत। जय भीम। आणि ये आजची ही सभा ही खूप सक्सेसफुल झालेली आहे। या सभेमध्ये भाईचारा बढाव आणि ओबीसी समाज आणि सगळे आपण सगळं एक 85% समाजाची ताकद दाखवण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना हा संदेश गेलेला आहे की आम्ही आताही 85% लोक जे आहोत ते एक झालेले आहोत आणि याच्या माध्यमातून आम्ही जे येणारे समोरचे जे इलेक्शन आहेत त्या सर्वांमध्ये आम्ही विजयी होऊ हे समाजासमोर एक उद्देश आम्ही स्थापित करून देणार आहोत। माझं नाव सुनंदा नितनवरे, जिल्हाध्यक्ष आहे बहुजन समाज पार्टीची महिला विंगची। मी लोकांना आता हेच अपील करतो आहे की येणाऱ्या 2026 मध्ये मतदार पदवीधर हे मतदार वोटिंग होणार आहे आणि लोकांना मी अपील करते आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने की त्यांनी मार्कशीट आणि जी डिग्री असते जो ऑनलाईन आणि ऑफलाईन जो फॉर्म आहे त्यामार्फत सर्वांना बहुजन समाजाला 85% लोकांना अपील करतो की त्यांनी नोंदणी करून घ्यावी। कारण नोंदणी जर झाली तर तुमचं नाव तिथे पदवीधर संघामध्ये येईल आणि म्हणून तरच तुम्ही तिथे वोट करण्यात येईल। आणि जर आपण वोट केलं तर या बहुजन समाज जो अशिक्षित शिक्षित असूनही अशिक्षित आहे आजची जी परिस्थिती आहे ह्याच माध्यमातून नितीन गडकरी साहेब सुद्धा निवडून गेलेले होते आणि आज मतदार पदवीधर यादीमध्ये पदवीधर उमेदवार आपल्याकडे उत्कृष्ट आयुक्त GST आयुक्त आपले थूल साहेब हे लाभलेले आहेत। आताच त्यांचं रिटायरमेंट झालेलं आहे। एवढं उत्कृष्ट प्रामाणिकपणे आपल्याला हे उमेदवार आपल्याला मिळालेले आहे तरच त्यांची मदत करणं आजची काळाची गरज आहे। आणि म्हणून पदवीधर जे होत आहेत जसे की 15वी इंजिनियर पॉलिटिकल बाकी जेही असतील त्यांनी ही काळजी घ्यावी आणि आपली नोंदणी करून घ्यावी। बहुजन समाज पार्टीच्या मार्फत आज जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आज कार्यक्रम आमचा सक्सेस झालेला आहे आणि मी लोकांना हेच अपील करतो की बहनजींना जसा जेलचा तिथे दाखवलेला होता 9 तारखेला 15 ते 25 लाख लोक तिथे उपस्थित होते। नुसतं पायी चालून कुणाचेही 1 रुपया न घेता स्वतःच्या स्वखुशीनं आपली शिदोरी घेऊन बहनजी ट्रेन सुद्धा बंद केलेल्या होत्या या मनुवादी गव्हर्नमेंटनी। तरीही आम्हाला सवय आहे पायी चालण्याची। ही जर वेळ त्यांच्यावर येईल ना ते हे घराच्या बाहेरही निघतील नाही। आम्ही ह्या परिश्रमाचा दाखला येणाऱ्या 2027 मध्ये घेऊ आणि लोकांना अपील करते की तो पदवीधर संघाचा निवडून द्या। ही जय भीम। जय भीम। मी माया उके बहुजन समाज पार्टीच्या उत्तर नागपूरच्या अध्यक्ष आहेत तसेच मी दीक्षाभूमी दक्षता समितीच्या अध्यक्ष पण आहे। मला माझ्या बहुजनाला हे सांगायचं आहे की अजूनही आपण म्हणजे खूप शिकलो पण आपण संघटित नाही झालो। हे आपल्यामध्ये थोडी खंत आहे आणि शिकलो पण आपण आपल्या अधिकाराची जाणीव अजून आपल्याला आहे नाही। कारण जो पदवीधराचा जे फॉर्म भरायचा मी स्वतः घरी जात आहे 100-150 मी स्वतः फॉर्म वाटले आहेत आणि ऑनलाईन 20-22 फॉर्म मी ऑनलाईन केले आहेत। लोकांचा पदवीधर म्हणजे काय हा विचारतात तर म्हणजे किती शोकांतिक आहे। सगळ्यात जास्त शिकले लोक आपले आहेत, सगळ्यात जास्त पदवीधर आपण आपले लोक आहोत ना। आपण दुसऱ्याला निवडून देतो तर आपल्यासारखे मूर्खही लोक कुठे मिळणार नाही। म्हणून मी माझ्या बहुजन समाजाला हे सांगू इच्छितो की आता तरी जागे व्हा। भरपूर वेळ गेली, आता अशी वेळ आहे की आता तुम्हाला फक्त कलम घेऊन बाहेर निघायचं या तलवार घेऊन बाहेर निघायचं आहे। कारण की आता लई झालं झोपा तुमच्या उघडून म्हणजे खूप झोपीला सोंग घेऊन झालं। आता झोपीची सोंग नका घेऊ कारण का झोपण्या माणसाला आपण उठवू शकतो पण सोंग घेणाऱ्याला आपण जागवू शकत नाही। पण आता तरी जागृत व्हा आणि बहुजन समाज पार्टीला म्हणजे तुम्ही हातबळ लावा। भरपूर आपल्या आता बाट्या अटक तटात आपण खूप विखुरलो गेलो पण आता वेळ अशी आहे का आपण एकत्रित यायची आहे। म्हणून मी तुम्हाला अपील करतो की आपल्या बहुजन समाज पार्टीचा हात बळकट करा आणि जे काही लोक जे शिकले त्यांना अजून पदवीधराचा अजून त्या लोकांनी आपला म्हणजे
पदवीधराचा आपला अधिकार बाळगवला नाही, त्यांनी आपला अधिकार बाळगवून आपला नाव नोंदणी करून त्यांनी आपल्या जो महाराष्ट्रामध्ये आपला जो आमदार बहुजन समाज पार्टीचा जो आमदार आपण निवडून देणार आहोत असे आपले थूल साहेब खूप चांगले लाभल्यात आपल्याला. आपण त्याचा हात बळकट करून बहुजन समाज पार्टीचा हत्ती आपण संसद मध्ये घेऊन जाऊ. आणि त्याच्या आधीच आपल्या विधान परिषदचे आहेत, आपल्या म्हणजे छोट्या मोठ्या ज्या काही आहेत त्या सगळ्यामध्ये आपण हत्ती आपण चालवू, हत्तीला आपण सामोर नेऊ, बाबासाहेबांचं स्वप्न आपण पूर्ण करू. याला आपण ताकदीनं तन मन धनाने आम्ही सगळे लागलेलो आहोत आणि आमचा हत्ती आम्ही निवडून देऊ. निवडून देऊन आम्ही आपला महापौर करणार आहोत. हे सगळ्यांना मी सांगू इच्छितो की अब हो गया, अब एक हो जाओ, अब हमारे हाथी को लेके चलना है, यही मेरे भाईजों को बोलना है. जय भीम.